अन्नपूर्णा मातेची कहाणी. काशीनगरीत एक विद्वान ब्राह्मण राहत होता. त्याच्या बायकोचे नाव सुलक्षणा होते. त्याच्या घरात 18 विश्व दारिद्र्य होते. एक दिवस त्याच्या परिस्थितीविषयी बायकोने त्याला बोलून दाखवले. बायकोच्या त्या बोलल्यामुळे धनंजयला वाईट वाटले. तदनंतर धनंजयने शंकराची तपश्चर्या करायला सुरुवात केली. अखंड 3 दिवस तपश्चर्या केल्याने शंकर भगवान यांनी त्याच्या कानाजवळ अन्नपूर्णा 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 असे 3 शब्द उच्चारले. धनंजयला त्याचा अर्थ कळाला नाही, म्हणून त्याने पुन्हा तपश्चर्येला सुरुवात केली. शंकरांनी त्याला रात्री दृष्टांत दिला. मुला, तू पूर्व दिशेला जा, तुझे मनोरथ पूर्ण होतील. दुसऱ्या दिवशी तो पूर्वेकडे निघाला. बरेच दिवस गेल्यावर सरोवराजवळ पोहोचला. तेथे हजारो सुंदर अप्सरा एक व्रत करीत असलेल्या त्याला दिसल्या. धनंजयने त्या अप्सरांना प्रश्न विचारला की हे तुम्ही काय करत आहात? अप्सरा म्हणाल्या, आम्ही अन्नपूर्णा मातेचे व्रत करीत आहोत. हे व्रत कोणीही करू शकतं. तेव्हा धनंजयने त्यांना प्रश्न केला की हे व्रत कसे करावे? तेव्हा अप्सरांनी धनंजयला व्रताची संपूर्ण माहिती सांगितली की हे व्रत 21 दिवसासाठी 21 गाठी असलेला दोरा घ्यावा आणि 21 दिवस जमत नसल्यास 1 दिवस तरी उपवास करावा. अन्नपूर्णा मातेची कहाणी ऐकावी आणि त्याचप्रमाणे प्रसाद भक्षण करून उपवासाची सांगता करावी. कहाणी ऐकावयाला कुणी मिळाले नाही तर पिंपळाच्या झाडासमोर पान ठेवावे. एक दिवा ठेवून शंकर पार्वतीला साक्षी ठेवून कहाणी ऐकल्याशिवाय अन्न ग्रहण करू नये. व्रत ज्या दिवशी करायचे असेल त्या दिवशी रागराग करू नये. खोटं बोलू नये किंवा कोणाला फसवू देखील नये. हे व्रत केल्याने आंधळ्याला दृष्टी मिळते, लुळ्या पांगळ्याला पाय मिळतात आणि निर्धनाला पैसे मिळतात. पुत्र नसलेल्यांना पुत्राचा लाभ होतो. जो कोणी मूर्ख असेल त्याला विद्या प्राप्त होते व जी जी इच्छा मनात असेल ती इच्छा पूर्ण होते. ब्राह्मण म्हणाला, बाई, मला खायला अन्न नाही आणि ल्यायला वस्त्र नाही. मी एक गरीब ब्राह्मण आहे. तुम्ही मला या व्रताचे सूत द्याल काय? अप्सरा म्हणाल्या, आम्ही व्रताचे सूत देऊ, पण तू त्यांचा अपमान करता कामा नये, हेळसांड करता कामा नये. हे घे पवित्र सूत. धनंजयने आनंदाने हे व्रत केले आणि हे व्रत पुरे झाल्यावर सरोवरातून 21 पायऱ्या असलेली सोन्याची शिडी वर आली. धनंजय हळूहळू खाली उतरू लागला आणि खाली उतरल्यानंतर त्याला सोन्याचे सिंहासन दिसले. सोन्याच्या सिंहासनावर अन्नपूर्णा माता बसलेली होती आणि शंकर भगवान एखाद्या याचकाप्रमाणे दोन्ही हात जोडून अन्नपूर्णा मातेच्या समोर उभे होते. किन्नरी देवीवर छत्र चामरे ढळीत होत्या. 100 स्त्रिया सशस्त्र पहारा करीत होत्या. ते पाहून आश्चर्यचकित झालेला धनंजय पुढे गेला आणि त्याने माता अन्नपूर्णेचे पाय धरले. देवी हसून म्हणाली, वत्स धनंजय, तू माझे व्रत केले आहेस. मी तुझ्यावर प्रसन्न झाली आहे. तू सुखी होशील. सारे जग तुझी वाहवा करील व तुला काही कमी पडणार नाही. देवीने आपला वरदहस्त धनंजयच्या डोक्यावर ठेवला. त्याचबरोबर त्याला विद्यादेवी त्याच्या जिभेवर नाचू लागले. त्याला अत्यानंद झाला. त्यानेच तो बेशुद्ध पडला आणि शुद्ध येऊन पाहतो तर आपण काशी विश्वेश्वराच्या मंदिरात आहोत असे त्याला आढळून आले. त्याने सर्व हकीकत आपल्या बायकोला सांगितली. मातेच्या आशीर्वादाने त्याच्या घरी भरभरून संपत्ती येऊ लागली. त्याचे दुःख दारिद्र्य दूर झाले. त्याच्या मान सन्मानात वाढ झाली. त्याचे नातेवाईक त्याला मान देऊ लागले. प्रतिष्ठित असा धनंजय व त्याची बायको हे सुखात राहू लागले. पुढे बायकोला मूलबाळ न झाल्यामुळे
धनंजयने दुसरे लग्न केले. आपल्या नवीन बायकोसोबत तो वेगळा राहू लागला. सुलक्षणा त्याला सांगू लागली, महाराज, माझे एकच मागणे आहे. आपल्याला हे वैभव आणि सुख मिळाले आहे ते अन्नपूर्णेच्या प्रसादाने. तरी आपण तिचे व्रत सोडू नये. तिचे बोलणे ऐकून तो व्रत करण्यास बसला आणि दुसरीला त्यातले काहीच माहिती नव्हते आणि ती आपल्या नवऱ्याची वाट पाहत बसली. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 18 दिवस झाले तरी धनंजय परतला नाही. शेवटी तिला समजले की आपला नवरा आपल्या सवतीकडे गेला आहे आणि तो 18 दिवस तिच्यासोबत राहिला आहे. तिला खूप राग आला. तिच्या अंगाची लाहीलाही झाली आणि रागाने लाल होऊन तिने धनंजयला हाताला धरून घरी आणले. व्रताचे आज 3 दिवस शिल्लक होते. घरी आल्यावर धनंजय रात्री झोपी गेला. तदनंतर बायकोला धनंजयच्या हातातला बांधलेला दोरा दिसला. तिने तो दोरा तोडला आणि चुलीत जाऊन टाकला. तिच्या अशा कृत्यामुळे अन्नपूर्णा माता कोपली. त्यामुळे धनंजयचे घर सामानासुमानासकट जळून भस्म झाले. हे सुलक्षणाला समजले. तिने धनंजयला घरी बोलवले. सवत मात्र तिच्या माहेरी निघून गेली. सुलक्षणाच्या सांगण्यावरून धनंजय परतला. तो सरोवराकाठी गेला आणि त्याने पुन्हा व्रत केले आणि पहिल्याप्रमाणेच शिडी वर आली. तो देवीच्या मंदिरात गेला. त्याला परत आलेले पाहून देवीचे नोकर धनंजयला मारावयास धावले. त्यावर देवी म्हणाली, थांबा, त्याला मारू नका. तो अवैध आहे आणि तो एक ब्राह्मण आहे. त्याने माझे व्रत केले आहे. देवी धनंजयकडे बघत म्हणाली, मला सर्व काही समजले आहे. जा, ही सोन्याची मूर्ती घे आणि हिची दररोज पूजा कर. तू परत फिरून सुखी होशील. माझा तुला आशीर्वाद आहे. तुझी पहिली पत्नी सुलक्षणा, तिने माझी मनोभावे पूजा केली आहे आणि ती माझी भक्त आहे. तिने माझी खूप सेवा केली आहे आणि मी तिच्यावर म्हणजे सुलक्षणावर प्रसन्न आहे. माझे व्रत केल्यामुळे तिला सर्व गुणसंपन्न असा मुलगा होईल. प्रसन्न अंतकरणाने धनंजय घरी आला तर दररोज भक्तिभावाने अन्नपूर्णेचा पाठ करू लागला. पुढे काही दिवसांनी सुलक्षणाला मुलगा झाला. सारे गावकरी धनंजयला विचारू लागले की असा चमत्कार कशामुळे झाला. एकेकाळी गरीब असलेला ब्राह्मण अचानक सुखसंपन्न वैभव भोगू लागला आणि व्यंधत्व पत्नीला मुलगा झाला. तेव्हा धनंजय म्हणाला, बाबांनो, मी माता अन्नपूर्णेचे व्रत करत होतो. देवी प्रसन्न झाली आणि तिच्या आशीर्वादाने आज मी वैभव, मान सन्मान आणि पुत्रलाभ झाला. हे ऐकून गावातील श्रीमंत शेठजीने देवीचे व्रत केले व त्यालाही मुलगा झाला. त्याने अन्नपूर्णा मातेचे मंदिर बांधले. त्याने मोठ्या समारंभाने मंदिरात देवीची स्थापना केली. त्याने मंदिरात धनंजयला पुजारीची नेमणूक केली. आता धनंजय आपल्या मुलाबाळांसह सुखाने आणि बायकोसह मंदिरात राहू लागला. त्याला खूप धनदौलत मिळू लागले. इकडे दुसऱ्या बायकोच्या माहेरी दरोडा पडला. सर्व घरदार चोरांनी लुटून नेले. तिला पोटासाठी दारोदार भीक मागावी लागली तर तिची अन्नान्न दशा झाली. ही सर्व बातमी सुलोचनाच्या कानावर आली व तिने तिला घरी आणले. तिला नाहूमाखू घातले आणि चांगले कपडेही परिधान केले. तिला आपल्याजवळ ठेवून घेतले. आता इकडे
मातेच्या कृपाप्रसादाने धनंजय, सुलक्षणा आणि त्यांचा मुलगा यांना सुख आणि समाधानाची मान्यता मिळाली. धनंजय आणि त्यांचा परिवार सुखी झाला. तर भक्तांनो, तसेच सुख आपण सर्वांना देवीच्या कृपाप्रसादाने मिळो. तात्पर्य हेच की आपण जशी कर्मे करतो तसे फळ आपल्याला मिळते. आपण चांगले कर्म केले तर चांगले फळ आपल्याला मिळते आणि वाईट कर्म केले तर त्याचे फळ किंवा दुःख आपल्याला दारिद्र्य, नाना परीच्या व्याधी उपाधींनी भोगावे लागते. तर जैसे करणे तैसे भरणे आपण या गोष्टीतून शिकलेलो आहोत. अशी प्रख्यात अशी प्राचीन आपली अन्नपूर्ण मातेची कहाणी आहे आणि ही कहाणी फक्त ऐकल्याने सुद्धा घरातील दुःख दारिद्र्य दूर होऊन भरभराट आणि प्रगती होते. वैभव मिळते आणि आरोग्यही चांगले राहते.